नमस्कार. 2025-26 चे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर भाऊ आपल्या सोबत आहेत आणि 2019-20 ला पहिली महाराष्ट्र केसरी व आत्ताचे ते दुसरे महाराष्ट्र केसरी आहेत. पहिलवान, आणि कालचा जो व्हिडिओ बघितला तुमचा, एक हृदयाला हे करणारा होता, इमोशनल व्हिडिओ होता की तुम्ही रिटायरमेंट मॅटवरनं घेतलेले आहे, शूजचे तुम्ही दर्शन घेतलेलं आहे. ते व्हिडिओ सगळं सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय, बघतोय, आणि तुमच्याबद्दल एक आपुलकीची भावना निर्माण झाली. आणि पहिल्यापासून तुमचा जो स्वभाव शांत संयमी पहलवान, लहानापासून ते वयोवृद्धापर्यंत पहलवानांचे आदर करणारे, आणि आज त्याचं कुठेतरी आशीर्वाद आणि मेहनत कष्टाचं फळ म्हणा महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. आणि उपमहाराष्ट्र केसरी पहलवान महेंद्र गायकवाड झालेले आहे. स्कॉर्पिओन त्यांना मिळालेले आहे, फॉर्च्युनर पहलवानांना मिळालेले आहे. पहलवान, काय पहिली प्रतिक्रिया तुमची? खरं तर सर तुमचे धन्यवाद. काल जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली वाघोली येथे, आयोजक श्री रामकृष्ण अण्णा सातव यांनी खूप भव्य दिव्य प्रमाणात ती स्पर्धा पार पाडली गेली. अगोदरच स्पर्धा मोठी ऐतिहासिक होणार हे सगळ्यांनाच समजलं होतं, आणि त्या स्पर्धेची आणि त्या म्हणजे या महाराष्ट्र केसरीची तयारी पण मी तशी या वर्षी थोडी वेगळीच केली होती. काहीतरी एक सगळ्यांना आव्हान देऊच असं पद्धतीने उतरलो होतो, आणि त्या पद्धतीने लढलो पण, सगळ्या कुस्त्या पण जिंकलो, आणि त्यानंतर जी मानाची गदा आहे ती मी जिंकलो. मला खरंच त्याचा आज काल खूप मोठा अभिमान आहे, कारण मी ही महाराष्ट्र केसरीचं टायटल मी या आधी 2019-20 ला जिंकलो होतो, आणि त्यानंतर डबल महाराष्ट्र केसरीचं मी तब्बल 6 वर्ष झालं प्रयत्न करत होतो, आणि तो काल सक्सेस झाला. त्याचा खूप मोठा अभिमान मला. पण त्या मधल्या काळामध्ये इंजुरीचा भाग आला, काही जणांची तुम्ही बोलल्याप्रमाणे म्हणा हे का पहलवान आहे का असं काहीतरी कोण म्हणले असतील, कदाचित ते तुमच्या कानावर पण आला असेल. ह्या गोष्टीतनं तुम्ही कुठेतरी पेटून उठून परत महाराष्ट्र गेला, कारण 6 वर्ष काळ म्हणजे फॉर्म टिकवणं लय अवघड आहे. कारण नवीन नवीन पहलवान वर येत असतात, गावातले प्लेयर येत असतात, ते खूप मोठं आव्हान असते. तसं कालचं पण तुमच्या समोर खूप मोठं आव्हान होतं जयदीप पाटलाचं, बरोबर, परंतु त्याच्यावर तुम्ही यशस्वी झालात. बरोबर. खरं तर 2020 नंतर माझ्यासाठी तर खूप मोठा संघर्षाचा काळ होता की डबल महाराष्ट्र केसरी व्हायचा. जेव्हा महाराष्ट्र केसरी झालं त्याच्यानंतर लगेच 1-1.5 महिन्यातच लॉकडाऊन पडलं, कोरोनाचा काळ आला. 2 वर्ष त्याच्यात गेले, 2 वर्ष त्याच्यातून सावरलो. त्यानंतर ऑपरेशन झालं गुडघ्याचं एक, परत तयारीला लागलो. परत त्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा खेळलो, राष्ट्रीय स्पर्धेत मी मेडल जिंकलं. परत त्यानंतर साताऱ्यात स्पर्धा खेळलो, साताऱ्यात सेमीफायनल पर्यंत आलो होतो महाराष्ट्र केसरीला. परत त्यावेळेस पण माझं डबल महाराष्ट्र केसरीचं स्वप्न पूर्ण झालं नाही. असं स्पर्धा करत राहिलो. एकदा परत धाराशिवला मी फायनलसाठी पात्र झालो माती विभागातून. वेगवेगळे प्रयत्न करत राहिलो, कारण थांबून तर चालणार नव्हतं हे मला नक्की माहित होतं. फक्त कष्ट करत राहिलो, आणि कालचा दिवस जो आला तो फक्त माझ्या एक कष्टाने प्रयत्न मी प्रामाणिक केले. जेवढे होतील तेवढे मी कष्ट करत राहिलो, आणि मला नक्कीच ते देवाने, बजरंग बलीने मला ते फळ दिलं काल 2026 मध्ये. नक्कीच तगडे आव्हानं माझ्या समोर होते काल स्पर्धेमध्ये, जसं की डबल महाराष्ट्र केसरी, शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील, सगळ्याच कुस्त्या माती विभागातून जे येणार होते ते पण तगडेच मल्ल होते सगळे, आणि ते आव्हान स्वीकारत गेलो, आणि मेहनतीचं मला काल फळ मिळालं. आयोजक रामकृष्णांना सातव साहेबांनी एवढं अभूतपूर्व ही यशस्वी स्पर्धा करून दाखवली की प्रचंड असं पब्लिक होते आता, आणि सर्वांनाच तिने का मान सन्मान केलेला आहे आणि सर्वांचं कौतुक केलेलं आहे. त्यामुळे आयोजक रामकृष्णांना सातव सरांचा आणि सर्व कुस्ती मंडळी, कुस्ती शौकीन प्रेक्षक वगैरे सगळं त्यांचा आभारी आहे. कालची जी स्पर्धा बघितलं तुम्ही, पब्लिक प्रचंड पब्लिक होते. तुम्ही, मला वाटते भरपूर असे तुम्ही अधिवेशन खेळला, तर कशी वाटली तुम्हाला सगळं माहोल बघून? खरं तर भरपूर अधिवेशन बघितले, प्रत्येक ठिकाणी लोक येतातच, आणि कालचा जो त्या ठिकाणचा माहोल होता अति एकदम उत्साही लोक त्या ठिकाणी आले होते, कारण स्पर्धा तशी त्या ठिकाणी आयोजन रामकृष्णांना सातव यांनी केलं होतं. ज्यावेळेस मी फायनलसाठी पात्र झालो आणि बाहेर जात होतो, त्यानंतर परत मैदानात येत होतो, अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती. मला बळजबरी म्हणजे मित्रांनी लोकांना साईडला करून मॅट पर्यंत पोहोचवलं. खूप लोकांनी प्रतिसाद दिला, आणि रामकृष्ण अण्णा सातव यांचा पण तो प्रयत्न खूप मोठा होता, कारण त्यांनी पण तितकाच कुस्तीसाठी म्हणजे तो कालचा एक दिवस होता तो त्यांनी आणला. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. बरेचशा लोकांना त्यांनी त्यामार्फत म्हणजे बक्षीस पण तशा प्रकारे ज्यांनी ज्यांनी कष्ट केले त्यांना दिले. आणि हे जो आयफोन जो शूट करतोय आपण व्हिडिओ, तो पण त्यांनी दिलेला आहे, अण्णा तुमचं म्हणजे मनापासून आभार आहे की जे कुस्तीसाठी काम करताय, म्हणजे आसोले सरांसारखे असतील किंवा अनेक असतील, त्यांना असे जर म्हणजे काम करण्यासाठी जर काही बक्षीस भेटतंय तर खरंच त्यांना पण अभिमान वाटेल.
असेच तुम्ही कुस्तीसाठी काम करत राहा, एवढ्याच शुभेच्छा आमच्याकडून. पलवान काय आई वडील आलते का कुस्ती बघायला? हो, आई नव्हती आली, आईची थोडी तब्येत खराब होती, त्यामुळे वडील वगैरे होते, बाकी सगळेच नातेवाईक काल कुस्ती बघण्यासाठी होते. म्हणजे घरात तुम्ही एकटच भाऊ आहे का अजून भाऊ आहेत? मोठा भाऊ होता काल. आले होते? हो, आले होते. बरं. आपली भेट झाली नाही, मला नेमकं ओळख पण नव्हती, त्यामुळे नसता कदाचित आपण आता आहेत का गेलेत गाव? गेले गाव. गेलेत नक्कीच. गावाकडनं बरेचशी मंडळी आलेली नाशिककरांची, मी बाईट पण हो. घेतलेली आहे. खूप आनंदाने ते सुरुवातीला बाईट घेतलं, त्याच वेळेस म्हणत होते की आमचे पहलवान महाराष्ट्र केसरी होतील. पण शेवटी कष्ट मेहनत असतंय, आपण कधी कोणाला म्हणू शकत नाही की हेच होईल तेच होईल, कारण प्रत्येकाचं कष्ट असतंय. आणि तुमच्या सोबत जे कुस्त्या झाल्या सर्वच चांगल्या कुस्त्या झाल्या, कारण टॉपचे पहलवान होते. किती पूर्ण कुस्त्या कराव्या लागल्या? मी जवळपास 6 कुस्त्या केल्या. पहिला बायो होता. पहिल्या कुस्तीपासून मला छोटे छोटे आव्हान भेटतच गेले. थोडं पहलवानाची कोणकोणत्या? पहिली कुस्ती माझी पुण्याचा प्रतीक देशमुख म्हणून एक कॅडेट लेवलचा म्हणजे ज्युनियर लेवलचा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू होता, त्याचं पण आव्हान मी स्वीकारलं, कारण प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला भेटतं. त्यानंतर प्रतीक देशमुख नंतर माझी कुस्ती म्हणजे अक्षय मंगवडे, परत त्यानंतर पृथ्वीराज पाटील, म्हणजे जे की आंतरराष्ट्रीय खेळाडू असे, आणि परत नंतर त्यानंतर म्हणजे जयदीप पाटील फायनल साठी म्हणजे मॅट विभागात. अशा सगळे चांगले आव्हान होते, कारण जो अक्षय मंगवडे तो पण एक ज्युनियरचाच म्हणजे आम्हाला ज्युनियरच आहे, पण चांगलं आव्हान देऊ शकतो असा प्लेअर सोलापूर जिल्ह्याकडून असतो, त्याचंही आव्हान स्वीकारलं. आणि खरं तर माझ्यासाठी शिवराज राक्षेला हारून येणार पृथ्वीराज पाटील हे मोठं आव्हान होतं, पण ते मी मार्ग मोकळा झाला. कारण थोडाफार त्याच्या कुस्तीविषयी मला अनुभव होता, माझी भरपूर वेळा माती त्याच्याबरोबर कुस्ती झालेली होती, मॅटवरती नव्हती जरी झाली तरी तो एक मी आव्हान त्याचं स्वीकारला आणि कुस्ती 6 मिनिटात मी माझ्या अभ्यासाने मी जिंकलो. फायनलची कुस्ती होती महेंद्र गायकवाड, एक तालीमी एक वस्ताद एक गुरु. तसं एकाच तालमीत असल्यामुळं कदाचित लढती वगैरे होत पण असतील तुमचे, आणि त्यामुळे प्रत्येकाचे डावपेच वगैरे माहित असतात, ते परंतु तुमच्या समोर आव्हान होतं. कारण महेंद्र गायकवाड चांगले टॉपचेच पहलवान आहेत, तुमचा सिनियर थोडा अनुभव आहे त्यामध्ये, पण महेंद्र गायकवाड बलदंड ताकदीचे म्हणजे इतर पहलवानापेक्षा सिकंदर सोबतची जर कुस्ती बघितली आपण, तर त्यावर जर अभ्यास केला तर कदाचित लोकांना वाटत होतं की महेंद्र गायकवाड तुम्हाला तगडे जाणार. नक्कीच. आणि कदाचित महेंद्र गायकवाड पण महाराष्ट्र केसरी होतील असं बऱ्याच जणांचा तर्क होता. पण शेवटी मेहनत आणि नशीब असतंय, आणि काही जरी झालं शेवटी तुमच्याच तालमीत आल्या जवळचे मित्रच आहेत, तुम्ही बोलला पण भाऊ आहे, त्याबद्दल काय सांगाल महेंद्र गायकवाड? नक्कीच. ज्यावेळेस मी म्हणजे स्पर्धेला गेलो पण नव्हतो, आणि ज्यावेळेस छोटा छोटा असा म्हणजे मनात अभ्यास करायचो मी कुस्तीचा, तर ज्यावेळेस असं वाटायचं की मातीतून कोणाचं आव्हान जर आपण समजा फायनल पर्यंत आलो किंवा असं मनात यायचं की, तर त्यावेळेस सगळ्यात तगडं आव्हान मला महेंद्र गायकवाडच वाटायचं, की जे आपल्या म्हणजे भारतात सध्या तरी कोणी त्याला हरू शकत नाही मातीत म्हणलं किंवा असं एक म्हणजे त्या लेवलचं पहिलवान आहे. कारण बाकीच्या गोष्टी जे काही आहे त्यांचं सगळ्यांना स्पर्धेचं आव्हान म्हणजे स्पर्धेचा अनुभव कमी आहे त्याच्यापेक्षा, तो कारण महेंद्र गायकवाड सारखा मल्ल जे जागतिक पदक विजेता आहे, आणि मला तेच वाटायचं की मातीतून जो जर आला आणि आपण फायनल पर्यंत पोहोचलो तर तेच एक मोठं आव्हान स्वीकारावं लागेल. तशा पद्धतीने मी पहिलेपासूनच म्हणजे छोटा छोटा जरी तालमीत असलं तरी मी अभ्यास करत होतो, आणि तीच कुस्ती नशिबाने आमच्या दोघांची आली. आणि म्हणजे पहिली तर मला खुशीच झाली की आम्ही दोघं आलोय. ज्यावेळेस बालेवाडीत पण आम्ही दोघं शैलेश शेळके आणि मी फायनल आलो, त्यावेळेस पण मी असं रिलॅक्सच होऊन गेलो होतो, कारण माहित होतं की गदा आपण जिंकलो काय आणि हा जिंकलो काय एकाच तालमीत जाणार आहे, काकासाहेब पवारांचेच पट्टे दोघं. त्यावेळेस थोडंसं अर्धा रिलॅक्स मी तिथंच झालो होतो, कारण ज्यावेळेस प्रतिस्पर्धी दुसऱ्या तालमीत असतो त्यावेळेस अजून हाय प्रेशर म्हणजे अजून म्हणजे आपण टेन्शन घ्यायला सुरुवात करतो की हारल्यानंतर काय होईल किंवा गुरूंना काय वाटेल आपल्या, त्या गोष्टी येत चालतात. मग त्या गोष्टी एक लांब झाल्या होत्या, त्यामुळे मी पूर्ण काल फ्री कुस्ती करत गेलो आणि माझ्या अनुभवाचा मला फायदा भेटला महेंद्र गायकवाड सोबत, मी कुस्ती जिंकली. नक्कीच. आणि शेवटचा अंतिम कुस्तीनंतर कुस्ती महाराष्ट्र केसरी गदा मिळाल्यानंतर वस्ताद आहेत आपले गुरुवर्य, त्यांना जो आपण पूर्ण आखाड्यात फिरवला, तो अभूतपूर्व क्षण होता. आणि गुरूंसाठी सर्वात महत्वाची कामाची पोच पावते. गुरूंना कधी आनंद होईल की तुम्ही एखादं मेडल मिळवल्यानंतर महाराष्ट्राची केसरीची गदा मिळाली, ते सुरुवातीपासून कधीच आलेलं नाही वर कोचिंग साठी, परंतु तुम्ही महाराष्ट्र केसरी झाल्यानंतरच ते झालं. नक्कीच. काकासाहेब पवारांना काही नसतं, त्यांचं पहिल्यापासून एकच म्हणणं आहे की तुम्ही फक्त मेडल जिंका, गदा जिंका आणि मोठे व्हा, नाही का.
त्यांना त्या बाकीची काही अपेक्षा नाही, कधी ते म्हणजे समोर येणार पण नाही. काल पण ते मागेच बसलेले होते स्टेजवरती, एकदम त्यांना कोणत्याही प्रकारचा म्हणजे असा गर्व नव्हता की आपले दोन्ही मल्ल आहे असं तसं. तर ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झालं तेव्हा मला एकदम म्हणजे खुशी होती की आपले गुरु सगळं काही माझ्यासाठी, मी पहिल्यापासून तेच म्हणतो की माझ्यासाठी काकासाहेब पवारच सर्व काही आहे, त्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम आहे आणि सगळ्या गोष्टी मी त्या पद्धतीनेच मानत आलोय. आणि ज्यावेळेस मी गदा जिंकलो त्यावेळेस मला फक्त तेच दिसत होते पुढं, सगळे मित्र परिवार होतेच, पण मी सगळ्यांना 4 वेळा म्हणलो तिथं की मला बाप्पांसोबत मला भेटवा, बाप्पांसोबत भेटवा. आणि गेल्यानंतर मला ती खुशी झाली की मी उचलून घेतला आणि मैदानाला एक फेरी मारली. नक्कीच. आणि दुसरं एक म्हणजे सांगायचं झालं तर पैलवानांनी काल क्लिअर केलेलं आहे की इथनं पुढे मॅटवर खेळणार नाहीत. मग ट्रिपल महाराष्ट्र केसरी मिळाल्यानंतर आपल्याला डिवाइस पद मिळत असते महाराष्ट्र केसरीला. मग यासाठी तुम्ही संधी आहे तुम्हाला अजून सुद्धा, तुम्ही एवढं फॉर्म असणाऱ्या पैलवानावरती विजय मिळून जर महाराष्ट्र केसरी होत असाल तर तुम्हाला ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याची पण संधी आहे ना. तुम्ही नक्कीच. म्हणजे मी तो काल निर्णय म्हणजे अशा पद्धतीने मी म्हणजे आपल्या प्रेशर मध्ये बोललो की मी याच्यानंतर कुस्ती खेळणार नाही. तो निर्णय अजूनही माझ्या काकासाहेब पवार गुरुवारी त्यांच्या हातात आहे. मी जरी बोललो असलो तरी मला त्यांनी निर्णय चेंज करायला लागला तरी ते करू शकतात चेंज, कारण त्यांच्या पुढे मी काहीच नाही. मी काही तर नक्कीच मी असं बोललो की कारण ज्यावेळेस मी महाराष्ट्र केसरी झालो तेव्हापासून माझे घरचे म्हणत होते की एवढा मोठा पैलवान झालाय, कुठेतरी जॉबला लागला पाहिजे. आणि माझ्यासोबतचे जे काय असतील ते सर्व ह्या पदावरतून काही जॉबला लागले, कुठेतरी नगरपालिकेत कुठेतरी. तर मला पण अपेक्षा होती सरकारने मला नोकरी द्यावा, की कारण मला नाशिक महापालिकेने एक हे केलं होतं की बाबा तुला आम्ही देऊ शकतो, तू जर कोरून परवानगी आणली. तर मी भरपूर दिवस म्हणजे जवळपास 1.5-2 वर्ष मी बाकीचे जे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील यांच्या मागे पळत होतो आणि ती गोष्ट मला भेटली नाही. मग त्यावेळेस मला फेल वाटायचं की एवढं मोठं आपण नॅशनल लेवलचे मेडल घेतले, नॅशनल गेम्स झाले, महाराष्ट्र केसरी झालं, शिवछत्रपती पुरस्कार आहे माझा, एवढं असताना जर आपल्याला महापालिकेत नोकरी देऊ शकत नाही किंवा हे सरकार बघत नाही, तर ते मी मला त्यावेळेस त्या गोष्टी आठवल्या. त्यामुळे मी म्हंटल की मला कुस्ती सोडून मला काही नकोय, मी माझं कष्ट केलं, माझ्या दमावरती मी डबल महाराष्ट्र केसरी झालो. जरी मला सरकारने नाही नोकरी दिली तरी मला एवढं मोठं बक्षीस भेटलंय, याच्यावरती मी सर्व काही चालू शकतो, इथून पुढे अजून मी काहीतरी करू शकतो. आणि जो रिटायरमेंटचा निर्णय तो आता शेवटी परत काकासाहेब पवार बसून मला काहीतरी सांगतील, त्यांना योग्य वाटलं तर मी थांबून घेईन. नक्कीच. आणि आम्हा सर्वांची इच्छा आहे की तुम्ही ते जो निर्णय घेतलाय तो घाईगडबडीत घेतला असावा किंवा भावनेच्या भरात घेतला असावा. माझी एक वैयक्तिक आहे, मग सगळ्या महाराष्ट्र केसरी तुमच्या शौकीनांची इच्छा आहे तुम्ही निर्णय तो बदलावा आणि परत महाराष्ट्र केसरीला तुम्ही खेळलेलं दिसावं. मातीतनं तर काय हे नाही, तुम्ही खेळणारच, मैदानी खेळणारच, त्यात काही विषय नाही, पण स्पर्धेत सुद्धा तुम्ही महाराष्ट्र केसरीला मॅटवरनं खेळावं अशी अपेक्षा करतो मी. नक्कीच. आणि निर्णय राहील तो काकासाहेब पवारांकडेच राहील. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आर्मीत होता असं पण मला सुरुवातीला मी आर्मीत 2015 साली मी स्पोर्ट्स कोट्यातून भरती पण झालो होतो. ती काय नव्हतं. पण आर्मीचं म्हणजे चांगलीच नोकरी आहे आर्मीची, पण सगळे बोलतात. पण ज्या ठिकाणी मी भरती झालो होतो त्या ठिकाणी थोडासा स्पोर्ट्स म्हणजे कुस्तीचा थोडासा माहोल थोडा वेगळा होता. त्या ठिकाणचे जे साहेब असतील किंवा काय, त्यांनी थोडं मला प्रेशर मध्ये ठेवलं होतं, कारण त्यांचे पण रूल होते की बाबा तुला थोडी प्रॅक्टिस इथं करावं लागेल, बाकीचं तुला हे करावंच लागेल, थोडी ड्युटी करावंच लागेल, अशा ठिकाणी मी होतो. ते मला थोडंसं वेगळं वाटलं आणि त्या ठिकाणचं मला प्रेशर हँडल करताच येत नव्हतं. आणि माझ्या डोक्यात फक्त एकच की मला महाराष्ट्र केसरी व्हायचे, मला नॅशनल लेवलचे मेडल घ्यायचे, कुस्तीतून काहीतरी करून दाखवायचे. तर मग मी त्यावेळेस तो निर्णय चेंज घेतला की मला नाही कुस्तीच पूर्णपणे करायची, मी नोकरी त्यावेळेस सोडली. नक्कीच. आता पलवानांचा मान सन्मान वगैरे असणार, सत्कार असणार आहे, पत्रकार परिषद असणार आहे, मी त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. पण एकच सांगतो की पलवानांनी खूप चांगल्या कुस्त्या केल्यात आणि जो पलवानाचा स्वभाव आहे त्यामुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे पलवान हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. आता नावासमोर नुसतं महाराष्ट्र केसरी नाही तर डबल महाराष्ट्र केसरी पलवान हर्षवर्धन सदगीर असं लागणार. आणि आशा करतो की ट्रिपल महाराष्ट्र केसरी पलवान हर्षवर्धन सदगीर असं नाव यावं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर.